एप्रिल महिन्यामध्ये उन्हाळा आणखीन तीव्र होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलाय। राज्यामधलं किमान आणि कमाल तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहू शकेल। कोकण, मध्य महाराष्ट्र इथे यंदा पाऊसही जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। राज्यातल्या किमान आणि कमाल तापमानामध्ये सरासरीपेक्षा वाढ पाहायला मिळू शकते। याशिवाय पावसावरही या सगळ्याचा परिणाम होणार आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये यंदा पाऊसही सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, काय म्हटलंय हवामान खात्याने आणखीन? बरोबर आहे कविता, साधारणपणे तू आता जसं सांगितलंस तसं महाराष्ट्र एप्रिल महिन्यात हा अधिक तापमान जे आहे ते आपल्याला बघायला मिळू शकतं। कमाल आणि किमान सरासरीपेक्षा जास्त असेल असा सांगण्यात आलेला आहे। प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम विदर्भ असेल, उत्तर कोकण असेल किंवा मराठवाड्यातील काही जिल्हे असेल, यामध्ये सरासरीपेक्षा अधिकचं तापमान हे आपल्याला बघायला मिळू शकतं। साधारणपणे मागच्या वर्षी जे तापमान असेल किंवा मागील अनेक वर्षात जे तापमान असेल त्यापेक्षाही अधिकचं तापमान जे आहे ते या एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला या काही भागांमध्ये बघायला मिळू शकणार आहे। दुसरीकडे कोकण किंवा मध्य महाराष्ट्रात पावसाची देखील शक्यता आहे आणि त्याचप्रमाणे त्याचं प्रमाण देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज जो आहे तो भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे। एकूण बघायचं तर उन्हाळ्यात प्रशांत महासागरातील जो ला निना इफेक्ट असतो तो कायम असणार आहे आणि दुसरीकडे जो हिंद महासागरात आयओडी न्यूट्रल असेल, त्यामुळे येणारा मान्सून जो आहे तो चांगला राहील असा देखील अंदाज जो आहे तो भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।